विचार करते मी काय बनवते एवढं कलरफुल. तर मी एका बॅगची ऑर्डर आहे, त्याच्यासाठी ग्रेनी स्क्वेअर बनवते. तुम्हालाही शिकायचं आहे कसं बनवते. आपण सुरुवातीची ह्या व्हाईट यांनी करतोय. सगळ्यात आधी आपण हे मॅजिक रिंग बनवून घेतलं आहे. आता आपण याच्यात हे डबल क्रोशा करणार आहे, एक आणि हे दोन. तर ही चेन झाली, हे आपण क्रोशामध्ये मोजणार नाही. आता याच्यानंतर आपण 3 डबल क्रोशा बनवणार आहात, 1 2 आणि 3. आणि ह्याच्यानंतर आपण हे 2 चेन बनवणार आहोत. म्हणजे जे आपण याचे पुढचे हे जे पॅटर्न बनवणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला हा गॅप पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे 2 चेन बनवणार आहोत. सेम आपण परत 3 डबल क्रोशा बनवणार आहोत, 1 2 आणि 3. तर सेम आपण परत 2 चेन बनवणार आहोत स्पेस ठेवण्यासाठी, म्हणजे हा असा स्पेस त्याच्यामध्ये मेंटेन होईल. तर असेच आपल्याला टोटल 8 बनवून घ्यायचे आहेत. हे 2 धरून टोटल 8 बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपण हे पूर्ण 8 पॅटर्नचं फ्लावर बनवून घेतलं आहे. आणि आपण हे जे आपण डबल क्रोशा बनवलं होता फर्स्ट, त्याच्यामध्ये हे आपण अटॅच करून घेणार आहोत. आणि हा जो एक्स्ट्रा आपला दोरा होता याच्याने आपण हे पुल करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हे असं काही रेडी झालं आहे. आता आपल्याला याच्यात कलर चेंज करायचा आहे. सगळ्यात आधी आपण इथे एक नॉट बांधून घेऊ, सिक्युअर करून घेऊ. त्याच्यासाठी आधी आपण ही कैचीने जी एक्स्ट्रा थ्रेड आहे ही एक्स्ट्रा जी थ्रेड आहे ही कापून घेणार आहे. मी इथे याला नॉट बांधून घेऊ. हे असं काही फ्लावर आपलं रेडी झालं आहे. आता ह्यात आपल्याला बेबी पिंक कलर ॲड करायचा. आता आपण बेबी पिंक कलर ॲड करतो. तुम्ही जो हा स्पेस बघता इथे, तर इथून आपण स्टार्ट करतो आणि हा एक्स्ट्रा थ्रेड उरला आहे तिथून आपण स्टार्ट करतो आहे. म्हणजे हा जो एक्स्ट्रा आपला दोरा उरला आहे तो आपण याच्यात हाईड करून टाकतो. सेम आता आपण 1 आणि 2 चेन केली. आता ही काउंट करायची नाही आहे आपल्याला. ओके, आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपण हा 1 क्रोशा धरू. आता आपल्याला असे 3 क्रोशा ह्या जो स्पेस आहे इथे बनवून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 असे आपण हे डबल क्रोशा बनवून घेतले, बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं हा एक साखळी करायची आहे, एक चेन बनवायची आहे आणि परत ह्याच स्पेसमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशा बनवायचे. 1 2 आणि हे 3. तर आपण इथे 2 डबल क्रोशा बनवला आणि इथं आपण हा गॅप सोडला. आता सेम इथे एक चेन करून घ्यायचे आणि जो हा पुढचा स्पेस आहे म्हणजे ह्याच्यानंतरचा जो स्पेस आहे इथे आपण हे डबल क्रोशा बनवून घेणार आहोत. दोन 3. सेम इथे एक चेन बनवू, परत 3 डबल क्रोशिया, 1 2 आणि 3. सेम एक चेन. असंच आपल्याला हे जिथे जिथे असे गॅप आहेत आपण गॅप सोडला आहे 2 चेन करून, तिथे तिथे असेच आपल्याला सेम हे पूर्ण क्रोशिया हा पॅटर्न कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता आपण हा पॅटर्न असा पूर्ण करून घेतला आहे. आता आपण हे जे फर्स्ट 2 चेन बनवल्या होत्या त्याच्यात हे आपण अटॅच करून घेणार आहोत आणि इथं स्लिप स्टिच मारून घेतली आणि आता आपण इथे कलर चेंज करणार आहोत. आता आपण नेक्स्ट ऑरेंज कलर याच्यात घेणार आहोत. आता आपण हा कलर अटॅच केला आहे. आता सेम आपण इथे 2 चेन बनवणार आहोत जे आपल्याला काउंट नाही करायचे. आता आपण इथे 3 डबल क्रोशा बनवणार आहोत, 1 2 आणि हे 3. आता आपल्याला एक साखळी बनवायची आहे अशी चेन. त्याच्यानंतर जे आपण हे एका याच्यामध्ये हा जो एक फर्स्ट गॅप होता व्हाईट याच्यातला, तर याच्यात आपण हे 2 बनवले होते पॅटर्न, बरोबर आहे. आता याच्यातला हा जो 2 पॅटर्नमधला एक गॅप आहे याच्यामध्ये आपण हे 3 डबल क्रोशा बनवणार आहोत, 1 2 3.
आणि परत एक चेन. तर आपण आधी काय केलं होतं, जे एक गॅप होतं त्याच्यामध्ये आपण हे 2-2 पॅटर्न बनवले होते, पॅटर्न बनवले होते बरोबर, 3-3चे आणि मध्ये गॅप. आता जे आपण हे 2-2चे पॅटर्न बनवले होते, एका गॅपमध्ये हे 2-2 पॅटर्न आपण बनवले होते. तर ह्या जो 2 पॅटर्नमधला हा गॅप आहे, इथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे आणि ह्या म्हणजे जेवढे आपण गॅप आहेत ह्याच्यात आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा. आता हे 2 पॅटर्नमधला गॅप झाला. आता परत हा समोर गॅप आहे. इथे आपल्याला एक पॅटर्न करायचं म्हणजे 3 डबल क्रोशा इथे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि असंच आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आपण आता हा ऑरेंज कलरचा पण राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हा डार्क पिंक कलर ॲड करायचा आहे. तर सेम प्रोसेस राहील आपली. आपण आधी हे कलर अटॅच करून घेणार, 2 चेन करणार, जे आपल्याला काउंट नाही करायचे आहे. त्याच्यानंतर आपण इथे 3 डबल क्रोशा करून घेणार, 1 2 आणि 3. हे झाले 3 डबल क्रोशा. आता याच्यात आपण एक चेन बनवणार, अजून एक बनवणार, म्हणजे आपण ह्या 2 चेन बनवल्या. आता याच्यातच आपण ह्या सेम गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशा करणार, 1 2 आणि 3. म्हणजे आपण एका गॅपमध्ये हे 2 पॅटर्न 3 डबल क्रोशाचे 2 पॅटर्न बनवले बरोबर. आता इथे आपण ही चेन करून घेणार आणि आता हे आपण पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा बनवणार, 1 2 3. आता इथे एक चेन बनवायची, परत पुढच्या याच्यात 3 डबल क्रोशा, 2 3. परत एक सिंगल चेन बनवायचे, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा, 1 2 आणि 3. परत एक सिंगल चेन बनवली. आता आपण इथे काय केलं आहे, आपण सगळ्यात आधी 3 डबल क्रोशा एका गॅपमध्ये 3 डबल क्रोशाचे 2 पॅटर्न बनवून घेतले. तुम्ही हे बघू शकताय. हा एक पॅटर्न बनवला, इथे मध्ये चेन केले आणि परत हा डबल क्रोशा केला आपण. ओके. त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट गॅपमध्ये फक्त 3 डबल क्रोशा बनवल्या, एक सिंगल चेन बनवली. परत आपण सेम पॅटर्न फॉलो केला, 3 डबल क्रोशा बनवल्या, एक चेन बनवली, 3 डबल क्रोशा बनवल्या, एक चेन बनवली. तर आपल्याला आता काय करायचं आहे, की एका याच्यात डबल क्रोशा बनवला. आता हे 3 म्हणजे एका गॅपमध्ये 3 डबल क्रोशा बनवले बरोबर आहे. आता जो हा नेक्स्ट गॅप आहे आपला, ह्याच्यामध्ये आपल्याला सेम हा पॅटर्न फॉलो करायचा आहे. एका गॅपमध्ये 3 डबल क्रोशाचे 2 म्हणजे आपल्याला टोटल 6 डबल क्रोशा बनवायचे, जसं की 1 2 3 आणि 2 चेन, 1 2 ह्या 2 चेन बनवल्या. आता ह्याच गॅपमध्ये आपल्याला परत 3 डबल क्रोशा बनवायचे, 1 2 आणि 3 आणि परत एक सिंगल चेन. म्हणजे इथे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, त्याच्यामुळे आपण हा पॅटर्न फॉलो करतोय. आता हा सेम पॅटर्न आपल्याला पुढे फॉलो करायचा आहे. तर आपण काय करणार, आता 1 2 3 ह्या 3 गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशा सिंगल बनवणार. मग परत त्याच्या पुढे आपण चौथा जो गॅप राहील त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशाचे डबल पॅटर्न बनवणार. सेम आपल्याला ही पूर्ण प्रोसेस ह्या राऊंडमध्ये कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आपण हा पॅटर्न असा पूर्ण करून घेतला आहे. तुम्ही बघू शकताय की हा एकदम स्क्वेअर दिसतोय आता बरोबर. आता आपण काय करणार आहे, हा रेड कलर याच्यात अटॅच करणार आहे. सेम प्रोसेस राहील, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. सगळ्यात आधी आपण 2 चेन बनवून घेऊया, 1 2, जे आपल्याला काउंट नाही करायचे. आता आपण याच्यामध्ये 3 डबल क्रोशा बनवणार आहोत, 1 2 आणि 3. ओके झालं हे. आता इथे सिंगल चेन. आता आपण हे फर्स्ट 3 डबल क्रोशा बनवले. आता ह्या गॅपमध्ये आपण हे फक्त 3च बनवणार आहे. आता हा जो पुढचा गॅप राहील आपला,
याच्यामध्ये पण आपण 3 डबल क्रोशा बनवून घेऊ. 1 2 3 सिंगल चेन बनवायची. परत पुढच्या याच्यात 3 डबल क्रोशा. 1 2 3 परत एक सिंगल चेन, सेम 3 डबल क्रोशा. 1 2 आणि 3 परत एक सिंगल चेन. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आपण इथे काय पॅटर्न घेतला होता, 3 डबल क्रोशिया 2 सिंगल चेन परत सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया, बरोबर. तर आपल्याला सेम पॅटर्न इथे पण फॉलो करायचा आहे. तर आपण इथे पहिले 3 डबल क्रोशिया बनवून घेऊ. हा 1 2 आणि 3. आता डबल चेन बनवायची आपल्याला, 1 आणि 2. हे आपण 2 चेन बनवून घेतल्या. आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला, ह्या सेम गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. 1 2 आणि 3 आणि एक सिंगल चेन. आपण आता काय करतोय की जिथे हा सिंगल आपण डबल क्रोशा बनवले होते, 3 डबल क्रोशा बनवले होते एका गॅपमध्ये, तिथे आपण हे 3 डबल क्रोशा बनवलेत. आणि जिथे आपण हा पॅटर्न घेतला होता का एका गॅपमध्ये 3 डबल क्रोशा परत 2 चेन आणि परत त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. तर हा सेम पॅटर्न आपण इथे पण फॉलो केला आणि आपण हा पॅटर्न पूर्ण याच्यात फॉलो करून तर आपला हा ग्रेनी स्क्वेअर बनून एकदम रेडी आहे. तुम्ही बघू शकताय, दिसायलाही छान दिसतोय, गोड दिसतोय.